हालेलुया हालेलुया हालेलुया. कोरिन्थीकर दुसरे पत्र 5:13-15 आम्ही भविष्य सांगत असलो तरी ते देवासाठी आणि आम्ही शुद्धीवर असलो तर ते तुमच्यासाठी आहे. वचन 14. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला अनुभव करते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी केलं तर सर्व केले. वचन 15. आणि ते सर्वांसाठी प्रार्थना देणारी जी जगतात त्यांनी पुढे सहभागिता नव्हे तर त्याच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरता जगला. हालेलुया हालेलुया हालेलुया. वचन काय संधी पहा. संत म्हणतो आम्ही भ्रमिष्ट झालो असलो तरी ते देवासाठी. आम्ही वेडे झालो तरी कोणासाठी? देवासाठी. आम्ही शुद्धीवर असलो तर तुमच्यासाठी. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. कारण आम्हाला माहिती आहे की प्रभू येशू आपणासाठी सर्वांसाठी मृत्यू पावले आणि पुन्हा जिवंत झाले, पुन्हा उठविले गेले. म्हणून जो जगतो त्याने ख्रिस्तासाठी जगावे. कारण ख्रिस्त आपणा सर्वांसाठी मृत्यू पावला. म्हणून वचन काय सांगते पहा की ख्रिस्ताची प्रीती आपल्या प्रत्येकाला आवरून धरते. आता देवावर आपले किती प्रेम आहे. परमेश्वरासाठी आपण काय करायला तयार आहोत. बायबल काय सांगते. कोण म्हणतो आम्ही भ्रमिष्ट म्हणजे आम्ही वेडे असले तरी देवासाठी. आम्ही भ्रमिष्ट झालो ते देवासाठी आणि शुद्धीवर असलो तर तुमच्यासाठी. म्हणजे देवासाठी आम्ही वेडे बनलेले आहोत. देवासाठी आम्ही मानसिक झालेले आहोत. देवासाठी मात्र आम्हाला वेड लागलेले. म्हणून संत कोण म्हणतो आम्ही शुद्धीवर आहोत ते तुमच्यासाठी झटतो. पण देवासाठी आम्ही वेडे झालेले आहोत. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते, आम्हाला सांभाळते, आम्हाला ख्रिस्ताच्या प्रेमात मिठीत मात्र ठेवते. ख्रिस्ताची प्रीती. कारण आम्हाला माहिती आहे आमच्यासाठी सर्वांसाठी येशूच मेलाय. कोणता मनुष्य मेला नाही. म्हणून आम्ही येशूसाठी वेडे झालेले आहोत. हालेलुया. आपल्या जीवनामध्ये आपण कोणावर अधिक प्रीती करत आहोत, कोणावर अधिक प्रेम करत आहोत. आपल्या जीवनात आपण कोणाला प्राधान्य देत आहोत, कोणाला अधिक महत्त्व देत आहोत. अगदी कोणासाठी आपण वेडे बनलेले आहोत. हा मनुष्य जगाच्या वस्तूसाठी, जगाच्या गोष्टीसाठी, पैशासाठी वेडा बनलेले. जसे की माणसाच्या जीवनात पैसा महत्वाची गोष्ट बनलेली आहे किंवा एखादा मोह. मग तो गाडीचा असू दे, मोबाईलचा असू दे, सोन्या दागिन्यांचा, कपड्याचा, खाण्यापिण्याचा, फिरण्याचा, या ऐशोआरामाचा. परंतु या मोहासाठी मनुष्य वेडा बनलेला आहे. त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी, दैहिक वासना पूर्ण करण्यासाठी मनुष्य कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार आहे. मनुष्य एखाद्या व्यक्तीसाठी मात्र इतका वेडा बनलेला आहे की त्या व्यक्तीसाठी मात्र तो काही करायला तयार आहे. पण देवासाठी मनुष्य वेडा बनायला तयार नाही. देवासाठी तो काही करण्यासाठी तयार मिळत नाही. ज्या प्रभूने आपल्यावर इतकं प्रेम केलं आणि आपल्या सर्वांसाठी तो मृत्यू पावला, आपणा सर्वांसाठी प्रभू येशू मरण पावले, पुन्हा उठविले गेले. ख्रिस्ताची प्रीती आपल्याला आवरून धरते हे सुद्धा आपण विसरून जातो. कोण म्हणतो मी वेडा बनलेले देवासाठी. कारण देवाचं प्रेम, येशूचं प्रेम मला आवरून धरत आहे. माझ्या जीवनात महत्वाचा जर कोणी असेल तो प्रभू येशू आहे. मी प्रभूवर प्रेम करतो म्हणून मी प्रभूसाठी वेडा बनलेले. लोक मला मूर्ख पण सांगतात, मला वेडे पण सांगतात किंवा अनेक प्रकारची नावेही मला ठेवतात. पण मला काही फरक पडत नाही कारण मी येशूसाठी वेडा बनलेले आहे. म्हणून तो म्हणतो कारण ख्रिस्ताचं प्रेम माझ्यावर इतकं आहे, ख्रिस्ताची प्रीती मला इतकी आवरून धरत आहे की ख्रिस्तासाठी मी काही करायला तयार आहे. माझ्या जीवनात मी येशूशिवाय कोणत्याही वस्तूला, व्यक्तीला, गोष्टींना अधिक महत्त्व देत नाही. म्हणून पौल म्हणतो आपल्या जीवनाचं आत्मपरीक्षण करा. आपण अधिक प्रेम मनुष्यावर, वस्तूवर की देवावर करत आहोत. आपलं खरोखर
परमेश्वरावर अधिक प्रेम आहे का? जर देवावर प्रेम आहे तर देवाचं प्रेम आपल्याला आवरून धरणार. हर एक संकटात, समस्यात, निराशात आणि दुःखात आपल्याला साथ देणार. हर एक कठीण परिस्थितीमध्ये परमेश्वराची प्रीती, प्रभू येशूची प्रीती आपल्याला सांभाळणार. आपल्या बरोबर ख्रिस्ताची प्रीती उभी राहणार. हर एक परिस्थिती, दुःख असो किंवा लोक आपला अपमान करत असो, चोर करत असो, तरी ख्रिस्ताची प्रीती आपल्याला आवरून धरणार. म्हणून कोण म्हणतो आम्ही भ्रमिष्ट झालेले आहोत येशूसाठी, देवासाठी. वेडे बनले तर मी येशूसाठी, कारण आमचं प्रेम ईश्वर आहे. म्हणून इफिसियन्स पत्रामध्ये 1 अध्याय 5 ते 7 वचनापर्यंत वचन सांगते, देवाने अगोदरच आपल्यावर इतकी प्रीती केली, ख्रिस्ताच्या द्वारे आपली इतकी प्रीती केली की आपल्याला दत्तक होण्यासाठी पूर्वीच त्याने आपल्याला नेमले. म्हणून कोण म्हणतो त्या प्रियकराच्या ठाई म्हणजे प्रभू येशूच्या ठाई आपल्याला मुक्ती विपुलपणे मिळालेली आहे. देवाची कृपा विपुलपणे मिळालेली आहे, कारण ख्रिस्ताने आपल्यासाठी खंडणी भरली आणि आपल्याला सार्वकालिक मुक्ती मिळवून दिली. कोण काय म्हणतो, देवाने येशू ख्रिस्ताद्वारे पूर्वीच आपल्यावर प्रेम केलं आणि दत्तक होण्यासाठी आपल्याला नेमले की आपण देवाचे बनावे आणि देव आपला बनावा म्हणून. पुढे वचन सांगते पुढे वचन काय सांगते की मात्र त्या प्रियकराच्या ठाई. कोण म्हणतो प्रियकर कोण आहे? प्रभू येशू. त्या प्रियकराच्या ठाई आपल्याला कृपा आणि मुक्ती विपुलपणे मिळालेली आहे, खंडणी भरून मिळालेली मुक्ती. येशू ख्रिस्ताने क्रूसावर बलिदान देऊन, रक्त सांडून, वेदना सहन करून आपल्या प्रत्येकाला मुक्ती दिली. अगदी साधारण मात्र बलिदान दिलं नाही प्रभूने, खंडणी भरली आणि आपल्याला मुक्ती मिळवून दिली. स्वतःचा बली देऊन, रक्त देऊन, स्वतःचा देह अर्पण करून प्रभूने आपल्याला सार्वकालिक मुक्ती मिळवून दिली. म्हणून कोण म्हणतो येशू माझा प्रियकर आहे, तो आपल्या सर्वांचा प्रियकर, प्रेमी आहे. या येशू ख्रिस्तावर तुम्ही अधिक प्रेम करा म्हणून कोण म्हणतो. म्हणून बघा कसे पत्र 1 अध्याय 18 वचनात सर्व गोष्टीत प्रभू येशूला प्राधान्य मिळालं पाहिजे. कोणाला प्राधान्य मिळालं पाहिजे? फक्त प्रभू येशूला. मनुष्याला, वस्तूला, पैशाला, अगदी जगाच्या मोहाला नाही, येशू ख्रिस्ताला प्राधान्य, महत्त्वस्थान, जीवनात श्रेष्ठ उत्तम जागा, सर्वात श्रेष्ठ किंमत फक्त येशू ख्रिस्ताला आपण आपल्या जीवनामध्ये दिली पाहिजे. त्यालाच आपल्या जीवनात आपण अधिक महत्त्व आणि प्राधान्य दिलं पाहिजे. कारण जे येशू ख्रिस्ताने आपल्यावर प्रेम केले आणि करत आहे तसं प्रेम या जगात कोणी आपल्यावर करू शकत नाही, कोणताही व्यक्ती करू शकत नाही. असं प्रेम प्रभू येशूने आपल्यावर केलं आणि राजा असून आपल्यासाठी मनुष्य बनला, दास बनला. आपल्यासाठी राजासन सोडून, सिंहासन सोडून वधस्तंभ स्वतःचा बली दिला. मनुष्य जातीसाठी जो आत्मा होता तो देह बनला, शरीर आपल्यासाठी. जो देव होता तो मानव बनला आपल्यासाठी. इतकं प्रेम प्रभू येशू ख्रिस्त आपल्या प्रतिकारावर मात्र करत आहे. म्हणून देवाचं प्रेम, देवाची प्रीती जाणून घेण्याचा आपण आपल्या जीवनात प्रयत्न केला पाहिजे. जर आपल्याला अधिक प्रेम करणारा कोणी असेल तर तो मात्र प्रभू येशू आहे, जो आपल्यावर अधिक, सर्वाहून अधिक प्रेम करीतो, आपल्याला सांभाळतो, त्याची प्रीती आपल्याला आवरून धरते, त्याचं प्रेम आपल्याला सुरक्षा कवच देते, त्याचं प्रेम हर एक दुःख सुखात सांत्वन देते. येशू ख्रिस्ताचं प्रेम योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 4 अध्याय 8 आणि 16 वचनात देव प्रीती आहे, देव प्रेम आहे, परमेश्वर स्वतः प्रेम आहे, देव स्वतः प्रीती आहे. जो परमेश्वर पित्याला स्वीकारतो तो उत्तम आणि श्रेष्ठ प्रेमाचा स्वीकार करतो. त्याच्या जीवनात विश्वासघात, फसवणूक, छलणूक या गोष्टी कधी येणार नाही. जो ख्रिस्ताचं प्रेम अनुभवतो त्याला ख्रिस्तापासून विश्वास, प्रामाणिकपणा, भरोसाच मिळेल. कारण अनेक वेळेला मनुष्यावर प्रेम करून त्या
आयुष्यापासून आपल्याला विश्वासघात, फसवणूक, छलणूक, अत्याचार, अन्याय या गोष्टी आपल्याला मिळतात. पण जो ख्रिस्तावर प्रेम करतो त्याला ख्रिस्तापासून विश्वास, भरोसा, प्रामाणिकपणा, प्रेम, आस्था या सर्व गोष्टी मिळतील. ख्रिस्तापासून सर्व गोष्टी मिळतील ज्याची आपल्याला आवश्यकता आहे. ज्या गोष्टी आपल्याला हवे आहेत त्या प्रभूपासूनच मिळतील. कारण तो कधीच टाकून जाणार नाही, कधीही तो आपल्याला सोडणार नाही. हर एक परिस्थिती आपल्या बरोबर राहणारा प्रभू आहे. पण 4:31 वचना परमेश्वर पिता काय म्हणत आहे पहा, मी तुला सोडून जाणार नाही व तुला टाकणार पण नाही, मी तर तुला अंतर पण देणार नाही. काय म्हणतो प्रभू, मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो, मी दयालू परमेश्वर आहे, तुझ्यावर दया आणि करुणा करणारा परमेश्वर आहे. सोडणं टाकणं तर सोडूनच दे, पण मी तुला अंतर पण देणार नाही, तुझ्यापासून थोडंसं दूर पण जाणार नाही. प्रभू म्हणतो, प्रभू आपल्याला एवढं प्रेम करतो, तो म्हणतो मी तुझ्यापासून थोडासा पण दूर होणार नाही. आपली व्यक्ती आपल्यापासून दूर होते, लांब होते, लांब जाते. मग भले ती देहाने असो या मनाने असो, अगदी जवळ असूनही मनाने लांब असते. परंतु प्रभू म्हणतो मी तर तुला अंतर पण देणार नाही, तुझ्यापासून थोडंसं दूर पण जाणार नाही. होशे 11 वचन 7-8 वचनापासून प्रभू काय म्हणतो पहा त्या ठिकाणी. परमेश्वर पिता म्हणतो मी तुला कसे सोडून देऊ, मी तुला कसे भोगून देऊ, मी तुला माझ्यापासून कसं दूर करू. तुझ्यासाठी माझं हृदय खलबललेलं आहे, माझ्या कळवळ्यास ऊत आलेलं आहे. काय म्हणतो प्रभू, प्रभू म्हणतो मी माझ्यापासून दूर कसं करू. मी तुझ्यावर एवढं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो की मी तुला माझ्यापासून दूर करूच शकत नाही, तुला मी माझ्यापासून लांब करूच शकत नाही. तुझ्यासाठी माझं हृदय खलबलत आहे, वर खाली होते, धगधग करत आहे, माझ्या कळवळ्यात सुद्धा ऊत आलेलं आहे. एवढं प्रेम करतो मी तुझ्यावर. प्रभू म्हणतो परमेश्वर पिता पुष्कळ प्रमाणात आपल्यावर प्रेम करतो. म्हणून यशा 43:4-5 प्रभू म्हणतो तू माझ्या दृष्टीने अमोल आहेस, मोठ्या योग्यतेचे मी तुझवर प्रेम करतो. मग तुझबद्दल, तुझ्या जीवाबद्दल मनुष्य राष्ट्रीय मी देईन, भिवू नको कारण मी तुझ्या बरोबर आहे. प्रभू काय म्हणतो, तू माझ्या दृष्टीने अमोल, किमती, खास, महत्वाचा, श्रेष्ठ आहे. इतका तू खास आहे माझ्यासाठी की तुझ्या जीवा खातर अनेक राष्ट्र द्यायला तयार आहे, पण मी तुला गमावणार नाही. एवढं प्रेम करतो मी तुझ्यावर. प्रभू म्हणतो तू माझ्यासाठी इतका खास आहे की त्याच्याहून खास दुसरं मला काहीच मिळत नाही. भिवू नको, मी तुझ्या बरोबर आहे. तू माझ्यासाठी श्रेष्ठ आणि उत्तम आहेस. तुझ्यासाठी अनेक राष्ट्र द्यायला मी तयार आहे, अनेक राष्ट्रे, पण मी तुला गमावणार नाही. तू माझ्यासाठी महत्वाचे. प्रभूसाठी आपण खास आहोत, प्रभूसाठी आपण महत्वाचे आहोत. म्हणून प्रभू म्हणतो मी तुझ्यावर प्रेम करतो. प्रभू स्वतः म्हणत आहे मी तुमच्यावर प्रेम करतो. 3:16 देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याचा विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. काय संधी वचन, देवाने जगावर एवढं प्रेम केलं, इतकं प्रेम की आपला एकुलता एक पुत्र पण देऊन टाकला. संपूर्ण पृथ्वी तर मानवाला दिलीच होती. मानवासाठी अनेक चिन्ह केले, चमत्कार केले, अनेक गोष्टी देवाने घडवल्या, तरी मनुष्य काही समाधानी नाही, देवाचा ऐकायला तयार नाही. सरते शेवटी एक पुत्र राहिला होता त्याच्याकडे, तो पण देऊन टाकला तरी मानव जातीला. एवढं प्रेम करतो देव पिता, तरी मनुष्य देवाचं प्रेम जाणून आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही. एखादी व्यक्ती जी काही दिवसाने, महिन्याने, वर्षाने आपल्याला भेटले, आपल्याला प्रेम करते, आपल्याला ती व्यक्ती माझ्यासाठी खास आहे, अनमोल आहे, किमती आहे. पण जो परमेश्वर आपल्या जन्मापासून आपल्यावर प्रेम करत आलेले आहे, जो आपल्याला सर्व पुरवत आलेले आहे, ज्याने आपल्याला लहानाचं मोठं केलेलं आहे, त्या परमेश्वराच्या बाबतीत आपल्यामध्ये कोणत्याच भावना मिळत नाहीत.
ज्या प्रभू येशूने आपल्यासाठी वधस्तंभावर बलिदान दिले, आपल्यासाठी मृत्यू पावला आणि पुन्हा तिसऱ्या दिवशी उठविला गेला आणि परत न्यायला सुद्धा येणार आहे, ज्याने आपल्यासाठी स्वर्गात जागा तयार केलेली आहे, त्या प्रभू येशू बाबतीत आपल्याला काहीच का वाटत नाही. जो आपल्यावर इतकं सारं प्रेम करतो तो म्हणजे प्रभू येशू. ज्या प्रेमाची तुलना आपण वस्तू बरोबर, व्यक्ती बरोबर या कोणत्याही गोष्टी बरोबर करू शकत नाही. इतकं प्रेम करतो प्रभू येशू आपल्यावर, इतकी प्रीती करीतो प्रभू आपल्यावर. म्हणून आपण त्याच्यासाठी खास आहोत, किमती आहोत, महत्वाचं आणि खास हेतूने त्याने मात्र आपल्याला बनवलेले. वचन काय म्हणतो पहा, तू मला कसं बनवलं, अगदी सुंदर रीतीने तू माझी रचना केली, सुंदर रीतीने तू मात्र मला बनवले. वचन काय सांगते पहा, योग 10:11-12, त्वचा व मांस याची पांघरून तू मला घातले, अस्थि व स्थायी जोडून तू मला बनविले, तू मजवर प्रसाद केला, तुझ्या निगेने माझा प्राण सुरक्षित राहिला. काय म्हणते योग, सुंदर रीतीने रचना केली प्रभू तू माझी, अगदी व्यवस्थितरित्या तू घडवली मला. माझी त्वचा, माझं मान, माझं शरीर, माझे अवयव सर्व तू व्यवस्थितरित्या बनवले आणि माझी रचना केली. आणि आज तुझ्या निगेने माझा प्राण सुरक्षित आहे. देव मानवावर प्रेम करतो, म्हणून देव माणसाची रचना अगदी सुंदर रीतीने करीतो. देवाने मानवालाच या जगात सुंदर, श्रेष्ठ आणि उत्तम बनवलेले आहे आणि मानवामध्येच देवाने आपला आत्मा घातलाय, जो कोणत्या प्राण्या, पक्षी, जीव जंतूमध्ये देवाचा आत्मा मिळत नाही, फक्त मानवामध्ये, फक्त मनुष्यामध्ये. परमेश्वरासाठी जर कोणी खास आहे तर तो मनुष्य. पण मनुष्यासाठी देव का खास नाही, का मनुष्य देवाला आपल्या जीवनात महत्वाचं स्थान देत नाही? आज मनुष्य अधिक प्रेम एखाद्या व्यक्तीवर, वस्तूवर, पैशावर, गोष्टींवर करतो. त्याच्या जीवनात ते सर्वात महत्वाचं बनलेलं आहे. एखादी वस्तू त्याच्या जीवनाची केंद्रबिंदू बनलेली आहे. पैसा त्याच्या जीवनामध्ये सर्वात श्रेष्ठ बनलेला आहे. एखादा व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये उत्तम बनलेला आहे. पण परमेश्वर का नाही? देवाला मनुष्य इतकं महत्वाचं स्थान का देत नाही? का देवावर एवढं प्रेम करत नाही? कोण म्हणतो आम्ही वेडे झाल्या प्रभू येशूसाठी, देवासाठी? कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही भरमिष्ट झालेले आहोत, म्हणजे वेडे झालेले आहोत येशू ख्रिस्तासाठी. वेडे झाल्यात, मानसिक झाल्यात आम्ही, मूर्ख बनल्यात प्रभूसाठी आम्ही. तर आमचं प्रेम प्रभू येशूवर आहे. लोक आम्हाला वेडे सांगतात, मूर्ख सांगतात, पण आम्ही येशूसाठी आहोत. आम्हाला काहीच वाटत नाही त्या संबंधाने. ज्या लोक आम्हाला वेडे सांगतात आम्हाला अभिमान वाटतो, तर आम्ही येशूसाठी वेडे आहोत, माणसासाठी नाही, मनुष्यासाठी नाही, आम्ही येशूसाठी वेडे बनलेले आहोत. आज आपल्या जीवनामध्ये प्रभू येशूला आपण अधिक प्राधान्य आणि महत्व देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण प्रभू बाबतीत इतका उत्कंठित होता की तो काय म्हणतो पहा, फिलिप्पियस पत्र 1:21 आणि 23 वचन, जगणे ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. मी जगूया मरो पण माझा फायदा आहे, कारण माझं जीवन येशूसाठी आहे. 23 वचनात म्हणतो, मला उत्कंठ लागलेली आहे, मला उत्कंठ लागलेली आहे, इथून सुटून कधी मी माझ्या प्रभूकडे जाईल. काय म्हणतो बोल, मला उत्कंठ लागले, मला जायचंय प्रभू येशूकडे, मला राहायचंय प्रभू बरोबर, मला प्रभू हवाय. पोल म्हणतो उत्कंठ लागली मला, कधी जाईल मी माझ्या येशूकडे. पोल म्हणतो. दाविदाने काय म्हटलं बा, स्तोत्रसंहिता 27:4, तो म्हणतो मी देवाकडे एकच वर मागितला, तो हा की आयुष्यभर देवाच्या घरात माझी वस्ती व्हावी. मी देवाचं मुख पाहिन, देवाचं ध्यान करीन, बस मला काही नको. मला फक्त देवाच्या घरात राहायचंय, देवाला फक्त पाहत राहायचंय आणि देवाचं ध्यान, देवाचं मनन चिंतन करत राहायचंय. बाकी मला काही पाहिजे नाही, मला देवालाच पाहत राहायचंय. याचा अर्थ दावीद देवावर किती प्रेम करत होता. म्हणून दाविदाने म्हटलं की परमेश्वराचं प्रेम अखंड आहे, ज्याच्यात कधी खंड पडत नाही. काय सांगते स्तोत्रसंहिता 52:1 वचनात, हे बलवान पुरुषा, दुष्कर्माची आढळता का मिरवितोस? देवाचे वात्सल्य अखंड आहे. देवाचं प्रेम कसं आहे? अखंड, ज्याच्यात खंड पडत नाही. मनुष्याच्या प्रेमात खंड पडतात. मनुष्य आज प्रेम करेल, उद्या नफरत करेल.
काही दिवस प्रेम करेल, काही दिवसांनी तो द्वेष करायला सुरुवात करेल. पण देव तसं नाही. देवाचं प्रेम आपल्या जन्मापासून जे सुरू आहे ते मात्र आपल्या सतत राहणार, कधीही संपणार नाही. कारण देवाच्या प्रेमात कधी खंड पडत नाही, ते अखंड आहे. हालेलुया, हालेलुया. इतकं देव आपल्यावर प्रेम करतो, पण मनुष्य देवावर असं प्रेम करण्याचा प्रयत्न करत नाही. देवावर इतकी प्रीती करण्याचा मनुष्य प्रयत्न करत नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण अधिक महत्त्वस्थान प्रभू येशूला देण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि प्रभू येशूवर आपण प्रीती केली पाहिजे, जो आपल्यावर सर्वाहून अधिक प्रेम करतो. सर्वाहून अधिक प्रीती आपल्यावर करतो प्रभू येशू. मग या प्रभूवर आपण अधिक प्रेम, अधिक प्रीती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जीवनात प्रभू येशूला प्राधान्य दिलं पाहिजे. मार्क 12:30-31 तू आपला देव परमेश्वर याच्या संपूर्ण मनाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी शेजाऱ्यावर कर. पहिली आज्ञा काय आहे? परमेश्वरावर, प्रभू येशूवर संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण जीवाने, अगदी संपूर्ण शक्तीने आपल्याला प्रभू येशूवर प्रेम करायचे. देव पित्यावर आपल्याला प्रीती करायची. जो आपला उद्धारक आहे, जो आपला तारणार आहे, त्याच्यावर आपण अधिकाने प्रेम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अधिकाने प्रीती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर देवाची प्रीती आपल्याला आवरून धरणार. ख्रिस्ताचं प्रेम आपल्याला आवरून धरणार. जेव्हा ख्रिस्तावर आपण अधिकाने प्रेम करणार तेव्हा, देवावर आपण अधिक प्रेम करणार तेव्हा, आपल्या जीवनात आपण प्रभूला अधिक महत्त्व देणार तेव्हा, प्राधान्य देणार तेव्हा. कारण तोच तर आहे जो आपल्यावर अधिक प्रेम करतो, सर्वाहून अधिक प्रेम करतो. मग तो काय म्हणतो? यशाया 54:10 पर्वत दृष्टी आड होतील, टेकड्या ढळतील, पण प्रभू म्हणतो तुझ्यावर असलेली माझी दया कधी ढळणार नाही. तुझ्यावर असलेली माझी कृपा कधी कमी होणार नाही. प्रभू म्हणतो डोंगर पर्वत सर्व ढासळून पडतील, कोसळून जातील, पण तुझ्यावर जे माझं प्रेम आहे, माझी दया आहे, माझी करुणा आहे, ते तसूवरही कमी होणार नाही. इतकं प्रेम करतो मी तुमच्यावर, म्हणून परमेश्वर म्हणतो. अधिकाने आपल्यावर प्रेम करणारा परमेश्वर आहे. अधिकाने आपल्यावर प्रीती करणारा परमेश्वर आहे. जो आपल्यासाठी प्रभू येशू मनुष्य बनून या जगामध्ये आला, आपल्यासाठी मानव बनला, तो म्हणजे प्रभू येशू. म्हणून प्रभूवर प्रेम करा. आपल्या जीवनात अधिक येशूला महत्त्व द्यायला सुरुवात करा. माणसाला, वस्तूला, पैशाला, खाण्याला, पिण्याला, भोगाला नाही, येशूला. स्वर्गात प्रभू येशूच नेणार. कोणता मनुष्य आपल्याला स्वर्गात नेणार नाही, कोणती वस्तू आपल्याला स्वर्गात नेणार नाही, प्रभू येशू नेणार आहे. आपण कोणाच्या मागे लागलं पाहिजे? प्रभू येशूच्या. त्याच्यावर असं प्रेम करा, इतकं प्रेम करा की खाता उठता दिसता चालता बसता हर एक परिस्थितीत ख्रिस्त आपल्याला दिसला पाहिजे. सतत प्रभूचे मनन चिंतन विचार आपल्या डोक्यामध्ये असले पाहिजे. सतत हर एक परिस्थितीत परमेश्वराला आपण धन्यवाद देत राहिले पाहिजे. सतत गौरव, महिमा, सन्मान परमेश्वराचा करत राहिले पाहिजे. असं अखंड प्रेम आपल्याला परमेश्वरावर आपल्याला करायचंय. देवावरही प्रीती करायचे, तेव्हा आपण देवामध्ये पूर्ण बनले जाणार. पुरपुत्राने काय म्हटलं? स्तोत्रसंहिता 42:1-2 हरणे पाळण्यासाठी जशी लुलपलते, तसा आहे प्रभू माझा जीव तुझ्यासाठी लुलपलत आहे, तहानलेला झालेला आहे. मला प्रभू तुझी तहान लागले, मला तू हवायस. माझं प्रेम तुझ्यावर आहे. आज आपल्या जीवनात परमेश्वराच्या बाबतीत उत्कंठ आहे का? देवावर खरोखर आपण प्रेम करत आहोत का? दावीद म्हणतो स्तोत्रसंहिता 63:1 पहिलं वचन, हे देवा तू माझा देव आहेस. माझा अगदी पूर्ण मनापासून म्हणणारा दावीद म्हणतो, हे देवा तू माझा देव आहेस. मी आस्थेने तुझा शोध करीन. सूक्ष्म, वृक्ष, निर्जल प्रदेशात तुझ्यासाठी माझा जीव तहानलेला झालेला आहे. तुझवी नाही माझं जीवन सूक्ष्म, वृक्ष, निर्जल बनलेले आहे, सुकलेला, तहानलेला, उजाड बनलेले माझं जीवन तुझ्यासाठी. जेव्हा तू येशील तेव्हा माझं जीवन टवटवीत, हिरवगार, रसभरीत, ताजे तवाने बनले जाईल. मला
तू माझा देव आहे. काही खरोखरच आपलं परमेश्वरावर असंच प्रेम आहे का? अशीच प्रीती आज आपण परमेश्वरावर करत आहोत का? देवाबाबतीत आपण उत्कंठित उत्तेजित आहोत का? देवाबाबतीत आपल्यामध्ये दृढ आस्था आहे का? भरोसा आहे का? परमेश्वरासाठी आपण काही करण्यासाठी तयार आहोत का? अनेक वेळा मनुष्य करता वस्तू करता आपण माघार घेतो, देवापासून दुरावतो, प्रार्थनेपासून दुरावतो, प्रभूला सोडून देतो, प्रभूची सेवा सोडून देतो, तर आपण जगावर प्रेम करतो. बायबल संदेश योहानाच्या पहिले पत्र 2 मध्ये 15 ते 17 जगावर आणि जगाच्या कोणत्याही गोष्टीवर प्रेम करू नका. जो जगावर प्रेम करतो त्याच्या काही पित्याचं प्रेम नाही. कारण जगात जे ती देहाची वासना, डोळ्याची वासना आणि संसाराविषयी खुशाकी ही पित्यापासून आहे तर जगापासून आहे, आणि जग व त्याची वासना नष्ट होते, परंतु पित्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणारा सर्वकाळ जिवंत राहील. बायबल सांगते जगावर, जगाच्या गोष्टीवर नाही, देवावर प्रेम करा. देवावर प्रेम करणारा सदा सर्वकाळ जिवंत राहील. सदा सर्वकाळ. जगावर प्रेम करणारा नष्ट होईल, पण देवावर प्रेम करणारा सर्वकाळ जिवंत राहील. स्वर्गाच्या राज्यात तो प्रवेश करेल. म्हणून देवावर अधिकाने प्रीती करायला सुरुवात करा. आपल्या जीवनात प्रभू येशूला प्राधान्य द्या, महत्व द्या. श्रेष्ठ उत्तम जागा प्रभू येशूला आपल्या जीवनामध्ये द्या. वस्तूला, व्यक्तीला, गोष्टीला नव्हे, येशू ख्रिस्ताला आपल्या जीवनात अधिक महत्वाचं स्थान द्यायला सुरुवात करा. आपल्यासाठी कोणता मनुष्य मेला नाही, प्रभू येशू मृत्यू पावले आणि आपल्यासाठी उठविले गेले. आपल्याला स्वर्गात नेण्यासाठी कोणता मनुष्य येणार नाही, आपल्या नात्यातला व्यक्ती येणार, प्रभू येशू येणार आहे. तोच नेणार आहे आपल्याला स्वर्गाच्या राज्यात. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये प्रभू येशूला अधिक महत्व दिलं पाहिजे, त्याच्यावर अधिक प्रेम केलं पाहिजे, कारण तोच सर्वात श्रेष्ठ प्रभू आहे, सर्वात थोर आणि महान परमेश्वर आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया.